नमस्कार मंडळी. आज तुम्ही माझ्यासारखा व्हेज बनाना केक बनवून बघा. व्हेज म्हणजे अंडी न घालता आणि दह्याचा वापर न करता बनाना केक बनवायचा आहे. एकदम सोपी पद्धत आणि झटपट होतो. चला तर मग डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवातच करूया. केक बनविण्यासाठी याच्यापेक्षासुद्धा पिकलेली केळी चालतील. बनाना केक जो मी बनवणार आहे तो कढईमध्ये न करता इडलीच्या स्टीमरमध्ये मी केक बनवणार आहे. केकचं बेटर बनवायच्या अगोदर मीठ टाकून हा स्टीमर पहिला गरम करून घ्यायचा. तर गॅस ऑन करून मंद आचेवरती झाकण ठेवून पुढची तयारी करूया. सुरुवातीला केकच्या भांड्याला बटर पेपर टाकून चांगलं तेल लावून घ्यायचं आहे. पण हे भांडं बघा कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते. सहज केक आपल्याला याच्यातून काढता येईल अशा प्रकारचं हे केकचं भांडं आहे. बटर पेपर भांड्यात टाकल्याबरोबर गोळा नाही झाला पाहिजे. तर याच्यासाठी ना केकची प्लेट मी बटर पेपरवरती ठेवून पेन्सिलने गोल लाईन मारून घेते, म्हणजे बरोबर त्याच्यामध्ये तो पेपर बसेल. हे बघा अशा प्रकारे कुठेही कमी जास्त झालेला नाही आहे आणि पेपरसुद्धा भांड्यामध्ये सहज बसतो. हे का कुठे कमी जास्त. आता याच्यावरती आहे ना तेल घालून घ्यायचे आणि तेल भरपूर घालायचे आहे. चांगले तेल चोळून घ्यायचे बटर पेपरला. बटर पेपर हालायला नको म्हणून पहिलं भांड्याला तेल लावून घ्या, नंतर बटर पेपरवरती सुद्धा चांगले तेल चोळून घ्यायचे, म्हणजे बटर पेपर हालत नाही. आता व्यवस्थित तेल चोळून घेतल्यानंतर हे भांडं आता बाजूला करून ठेवूया. आता काय करायचे, या केळीचे ना साल काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी तिन्ही केळीचे साल काढून घेतले. त्याचे तुकडे करून घ्यायचे. नंतर फोकच्या साहाय्याने त्याला मॅश करून घ्यायचे. केळीचा जरासुद्धा तुकडा शिल्लक नाही राहिला पाहिजे अशा प्रकारे त्याला मॅश करून घ्यायचे. आता याच्यामध्ये घालायची आहे पिठी साखर. तर पाऊण वाटी मी पिठी साखर घालून घेतली. ही पिठी साखर म्हणजे आपली घरचीच साखर मी मिक्सर जारमध्ये घालून तिला दळून घेतली आहे. आणि अर्ध वाटी याच्यामध्ये सनफ्लॉवर ऑइल घातले आहे. शेंगदाण्याचे तेल नका घालू, सनफ्लॉवर ऑइल घाला. शेंगदाण्याच्या तेलाने त्याचा स्मेल आणि चवीमध्ये खूप फरक पडतो, म्हणून सनफ्लॉवर ऑइल घालायचे. आता पिठी साखर आणि तेल आणि मॅश केलेली केळी चांगली एकजीव करून 1 ते 1.5 सेकंद त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे साखर विरघळेपर्यंत. केकच्या फ्लेवरसाठी याच्यामध्ये 1 चमचा व्हॅनिला इन्सेस घालून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेऊया. आपण घरी बनविलेला केक अगदी बाहेरच्या सारखा झाला पाहिजे, म्हणून हे सर्व जिन्नस घालणे फार गरजेचेच आहे. आता इथे बघा मी चॉकलेट चिप्स घेतले, काजू घेतले आहेत आणि अक्रोड घेतले आहेत. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घ्यायचे तेवढे घ्या. अशा प्रकारे त्याला बारीक चिरून घ्यायचे. आता हे ड्रायफ्रूट्स एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. ते कशासाठी ते पण सांगते पुढे. याच्यामध्ये आता चॉकलेट चिप्ससुद्धा घालून घेतलेत. आता याच्यामध्ये थोडासा चुटकीभर असा मैदा घालून घ्यायचा आणि चांगला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मैदा घातल्यामुळे ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेट चिप्स पूर्ण केकमध्ये चांगले मिक्स होते, ते वरती येत नाही. आता पुढची तयारी. ज्या कपने आपण ऑइल घेतले आणि पिठी साखर घेतली त्याच कपने 2 कप मैदा घ्यायचा आहे. मैदा चाळताना मैद्याची चाळण असते, त्याच्यामध्ये चाळून घ्या. चाळायच्या अगोदर 1 टीस्पून बेकिंग सोडा आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आणि आता याला चाळून घेऊया. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मैद्याबरोबर चाळून घेतली ना सर्व बाजूनी चांगली ती मिक्स होते. चाळणीमध्ये जे काही शिल्लक राहिले असेल ते फेकून देऊया. चाळून घेतलेला मैदा मी छोट्या भांड्यात काढून बनविलेल्या केळीच्या बेटरमध्ये पूर्णपणे मैदा घालून घेतला. आता याच्यामध्ये लगेच ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेट चिप्स घालून घेऊया. थोडेसे शिल्लक ठेवायचे आहे वरतून घालण्यासाठी, तर याला बाजूला ठेवून देऊया. आणि आता हे बेटर चांगलं मिक्स करून घ्यायचे. मिक्स करायच्या अगोदर चवीनुसार म्हणजे चिमटीभर फक्त मीठ घालायचे आहे. ॲक्च्युली मीठ पीठ चाळतानाच घ्यायचे असते, पण मी आता घातले.
आता हे घातलेले सर्व साहित्य चांगलं एकजीव करून मिक्स करून घ्यायचे. कुठेही पीठ कोरडे राहता कामा नये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे. हे बेटर पातळ होण्यासाठी याच्यामध्ये रूम टेम्परेचरचं दूध घालून घ्यायचे. तर सुरुवातीला मी 3 चमचे दूध घालून घेते. याच्यामध्ये जर का तुम्हाला दह्याचा वापर करायचा असेल तर दही वापरा, दही वापरले तरी चालेल. दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे. बेटर अजून पाहिजे तसे सैल नाही झाले, याच्यामध्ये अजून 2-3 चमचे दूध घालून घेऊया म्हणजे थोडेसे सैल होईल. दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगले फेटून घ्यायचे. आता बघा बरोबर बेटर झाले आहे. एकदम घट्ट पण नाही पाहिजे. केकचं बेटर जर घट्ट असेल तर जाळी होणार नाही आणि केकसुद्धा फुगणार नाही. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे बेटर बनवून घ्यायचे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले. आता याला केकच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर मी हातानेच काढून घेत आहे. चांगली कढई पुसून घ्यायची. बेटर भांड्यात काढून घेतल्यानंतर चमच्याने सर्व बाजूने सारखे करून घ्या म्हणजे कमी जास्त कुठेही होणार नाही. अशा प्रकारे सर्व बाजूने सारखे करून घ्यायचे. एकदा का सारखे करून झाले डबा असा आपटून घ्यायचा म्हणजे जी काय हवा असेल ती निघून जाईल. याच्यावरतून शिल्लक राहिलेले ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेट चिप्स घालून घ्यायचे. नंतर हे भांडं आता आपण स्टीमरमध्ये ठेवून देऊया. झाकण काढून घेते. भांडं खूप गरम झालं आहे. याच्यामध्ये जाळी ठेवून केकचं भांडं आता जाळीवर अलगद ठेवून द्यायचे. कुठूनही वाफ गेली नाही पाहिजे अशा प्रकारे घट्ट झाकण याच्यावरती बसवा आणि मंद आचेवरती. हे बघा मंद आचेवरती आपल्याला केक बनवायचा आहे, तोही 45 मिनिट. मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे. केकचं भांडं आता आपण बाहेर काढून घेऊया आणि 10-15 मिनिटानंतर थंड झाल्यावरती केक कापायला घ्यायचा. ताबडतोब केक नका कापू. पूर्णपणे केक थंड झाल्यानंतर कापायला घ्यायचा. माझी घरची माणसं केक खाण्याची वाट बघत आहे. त्यांना असे झाले आहे कधीही केक कापते आणि आम्हाला खायला देते. माझ्या समोरच बसली आहे. केक कापताना बघतसुद्धा आहे मला. हे बघा अशा प्रकारे मस्त केक बनवून होतो. तर तुम्हीसुद्धा माझ्यासारखा स्टीमरमध्ये केक बनवून बघा. मस्त स्पंजी केक होतो. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओबरोबर. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.